उद्या 11 जून 2024 रोजी दुपारी 2 वाजता अंबेजोगाई येथे एक भव्य धम्मदीक्षा सोहळा पार पडणार आहे। या कार्यक्रमामध्ये खूप सारे वेगवेगळ्या जाती धर्माचे जे लोक आहेत ते बौद्ध धम्माचा स्वीकार करणार आहे। यामध्ये प्रामुख्याने मातंग बांधव देखील सामील होणार आहेत आणि ते बौद्ध धम्माचा स्वीकार करणार आहेत। जगाला अहिंसेचा संदेश देणारा आणि अहिंसेच्या मार्गावरती चालणारा हा एकमेव असा धम्म आहे। त्यामुळे अनेक लोकांचं ओघ या धम्माकडे मोठ्या प्रमाणात वाढताना आपल्याला दिसत आहे। त्याच पार्श्वभूमीवरती उद्या पार पडणाऱ्या या कार्यक्रमामध्ये अनेक जाती जमातीचे लोक जे आहेत स्वतःच्या इच्छेने या ठिकाणी येत आहेत। विशेषच म्हणजे मातंग बांधव हे त्यांच्या सोयपूर्तीने सोय इच्छेने या कार्यक्रमामध्ये सामील होऊन ते जे आहेत उद्या बौद्ध धम्म दीक्षा घेणार आहेत असं समजून येत आहे। बौद्ध धम्म दीक्षाच्या या कार्यक्रमामध्ये अनेक दिग्गज लोक हजेरी देखील लावणार आहेत, परंतु या ठिकाणी सर्वात प्रमुख उपस्थिती जी राहणार आहे राजरत्न आंबेडकर साहेबांची राहणार आहे। ते देखील उद्या या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे आणि उद्या अनेक समाज बांधव जे आहेत वेगवेगळ्या जातीचे बांधव जे आहेत उद्या बौद्ध धम्म दीक्षा स्वीकारणार आहेत। तर चला पाहूया ते धम्म बांधव काय म्हणतायत किंवा ते आपल्या धम्मामध्ये येणारी माणसं काय म्हणतायत आपण नक्कीच पाहूया। परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। मी प्राचार्य मेघराज लोंढे पूर्वाश्रमीच्या मातंग समाजातून मी येतो। मी 11 जून 2024 रोजी होणाऱ्या धम्मदीक्षा सोहळ्यामध्ये मी संपूर्ण कुटुंबासह या ठिकाणी दीक्षा घेत आहे। याचं महत्त्वाचं कारण म्हणजे की तथागतांनी जो सन्मार्ग दिलेला आहे, तथागतांनी जो समतेचा मार्ग दिलेला आहे आणि त्या मार्गामुळेच आपली प्रत्येकाची प्रगती होणार आहे। त्यामुळे मी धम्मदीक्षा घेत आहे आणि तमाम मी समाज बांधवांना मातंग बांधवांना विनंती करतो की त्यांनी या धम्मदीक्षा दीक्षा घ्यावी अशी मी त्यांना विनंती करतो।